नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे 25 प्रश्न असणार आहेत आपल्याला येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न म्हणून ठरणार आहेत। कारण यामध्ये आपण पहा 2023 ची छत्रपती संभाजीनगरची जशास तशी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे। त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। सोबतच आपला WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे मुख्य कारण काय आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। पहा, जे तारे लुकलुकतात तर त्यांचं मुख्य कारण काय आहे? हा प्रश्न आपल्याला 2023 छत्रपती संभाजीनगर आणि 2023लाच विचारण्यात आलेला आहे, पहा नागपूरसाठी। त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। आणि ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं मुख्य कारण काय आहे? तर वायुमंडळात वायूचा जो बदलता अपवर्तनांक आहे त्यामुळे तारे जे आहेत हे लुकलुक करत असतात। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1949 मध्ये डॅश या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती। पहा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नेहमी 2 प्रश्न कधीही लक्षात ठेवायचे आहेत, कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी आपला वर्ष दिलं आहे 1949, पण विचारलं काय आहे की कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर दिल्ली या ठिकाणी स्थापना झालेली आहे। पहा, कधी झालेली आहे? 1949 मध्ये। त्याचे वास्तुकार कोण होते? तर गणेश देवलालीकर हे जे आहेत त्याचे वास्तुकार होते। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश जो आहे त्या प्रदेशाला काय म्हणून ओळखले जाते? पहा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत असलेला जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं। पहा, काय म्हटलं जातं? द्वीपकल्प असं म्हटलं जातं। तर द्वीपकल्प म्हणजे काय असतो? तर तिन्ही बाजूने समुद्र असलेला भाग जो असतो त्याला म्हटलं जातं, पहा द्वीपकल्प। यामध्ये दक्षिण व मध्य भारताचा समावेश देखील होतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग असतात? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। खालीलपैकी असं कोण आहे की संसदेच्या दोन्हीही सभागृह आहेत तर त्यांचे सदस्य नसतात पण ते संसदेचे एक घटक म्हणून त्यांना ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, पहा पर्याय क्रमांक 2, तर राष्ट्रपती। लक्षात ठेवायचे, संसदेचे मुख्य 3 घटक कोणते कोणते आहेत? राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभापती आणि राष्ट्रपती हे जे आहेत हे संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु ते संसदेचे सदस्य नसतात। लक्षात ठेवायचं, त्यांची निवड जी आहे विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या सदस्यामधून होत असते। म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य कोण नसतं? राष्ट्रपती नसतं, पण ते संसदेचा एक मुख्य घटक असतात। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल, राष्ट्रपती। सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाले होते? पहा, हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे। वर्ष आहे पहा 1942, ज्यावेळी भारत छोडो आंदोलन किंवा चले जाव आंदोलन झालं त्या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी एक विद्यार्थी होता, त्याला आपण स्वातंत्र्य सेनानी देखील म्हणू शकतो। तर त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये इंग्रजांकडून गोळीबारात हुतात्मा झालेले व्यक्तिमत्व कोण होते, म्हणजेच तो विद्यार्थी कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, पहा पर्याय क्रमांक 4, तर शिरीष कुमार हे जे आहेत 1942च्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये शहीद झालेले किंवा हुतात्मा झालेले विद्यार्थी होते। मित्रांनो, यावरती आपल्याला पहा इयत्ता 3री जो आहे त्यावरती एक धडा देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। पहा, लक्षात ठेवा, 1942च्या गांधींच्या ब्रिटिशाविरुद्ध भारत छोडो आंदोलनामध्ये आंदोलन करीत असताना शिरीष कुमार हे जे आहेत हे शहीद झालेले विद्यार्थी होते। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 6 आहे, पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करत असतो? या ठिकाणी पहा, दोन आपल्याला प्रश्न सोबतच आहेत. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर गटविकास अधिकारी जो आहे पहा, गटविकास अधिकारी, यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो, कारण हा जो प्रश्न आहे हा ग्रामसेवक भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न होता. पहा, गटविकास अधिकारी जो आहे हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून गटविकास अधिकारी काम करत असतो. ग्रामसेवक जो आहे तो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो आणि सभापती जे असतात ते पंचायत समितीचा प्रमुख म्हणून सभापती काम करत असतात. लक्षात ठेवायचे, समजून घ्यायचे. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी. ग्रामसेवक कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव असतो. सभापती कोण असतो? तर पंचायत समितीचा प्रमुख सभापती असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? पहा, जो टोमॅटो आहे, टोमॅटो हा कशा कलरचा असतो? तर लाल कलरचा असतो. पहा टोमॅटो, तर तो जो लाल कलर आहे तो कोणत्या रंगद्रव्यामुळे टोमॅटोला येत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जो लायकोपीन आहे. पहा, लायकोपीनमुळे याला लाल रंग येतो पहा टोमॅटोला. यामध्ये पहा, क्लोरोफिल जो आहे तो हिरव्या वनस्पतीमध्ये आढळणारा नैसर्गिक असं एक संयुग आहे. झेंथोफिल जे आहे पहा, हे वनस्पतीच्या 2 प्रकारची द्रव्य तयार करतात. त्यामध्ये 2 प्रकारची द्रव्य कोणते कोणते आपल्याला पाहायला मिळतात? लक्षात ठेवा, हरितद्रव्य पानांमध्ये आणि पानसदृश्य भागामध्ये असतात. त्याला मदत करण्यासाठी लाल रंगाचा एक्सांथोफिल वापरला जातो, म्हणजे कामाला येतो. पण लायकोपीनमुळे टोमॅटोला लाल रंग येत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य. पहा, एका माणसाचे सैन्य म्हणजेच 1 मॅन आर्मी असं कोणी केलं होतं? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. महात्मा गांधी यांना 1 मॅन आर्मी जे आहे हे कोणी म्हटलं होतं, किंवा कोणता अधिकारी होता की त्यांना 1 मॅन आर्मी असं म्हटलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर लॉर्ड माउंटबॅटन हा जो आहे पहा, यांनी महात्मा गांधीजीचं वर्णन जे आहे हे 1 मॅन आर्मी असं केलेलं होतं. लॉर्ड माउंटबॅटन यांनी. लॉर्ड माउंटबॅटन हे जे आहेत तर भारताचा शेवटचा व्हाईसरॉय होता. लक्षात ठेवा, भारताचा शेवटचा म्हणजे ज्यावेळी भारत 1947ला स्वतंत्र झाला तर त्यावेळेचा शेवटचा गव्हर्नर होता, व्हाईसरॉय होता लॉर्ड माउंटबॅटन, आणि त्यांनीच 1 मॅन आर्मी जे आहे असं महात्मा गांधींचं वर्णन केलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, 22वी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्डचा मानकरी कोण होता? पहा, गोल्डन बूट महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर गोल्डन बूट कधीचा आहे? पण फिफा 22वी जो फिफा वर्ल्ड कप झाला फुटबॉलचा, तर त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये गोल्डन बूट अवॉर्ड हा कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर लिओनेल मेस्सी यांना तो गोल्डन बूटचा अवॉर्ड मिळालेला होता 22व्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेमध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, विजेता संघ कोणता होता? अर्जेंटिना. आणि उपविजेता कोणता संघ होता? तर फ्रान्स. आणि लिओनेल मेस्सी जे आहे तर यांना गोल्डन बूटचा मानकरी ठरवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोण G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही? पहा, G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नसणारा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा, पोलंड हा जो देश आहे हा G20च्या समूहामध्ये येत नाही. लक्षात ठेवा, यामध्ये एकूण किती आहेत? तर 21 देश आहेत. G20च्या समूहात सध्या 21 देश आहेत आणि नवीन जो आहे 21वा आफ्रिकीय देश ठरलेला आहे. याची जी स्थापना आहे G20ची ती 1999ला करण्यात आलेली आहे. आणि पोलंड हा जो देश आहे हा G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही. यामध्ये कॅनडा, जपान आणि सौदी अरेबिया आहेत, पण पोलंड हा देश नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? पहा, ऑप्शनमध्ये जे 4 नद्या दिलेल्या आहेत तर त्यापैकी अशी एक नदी आहे की ती गोदावरी नदीची उपनदीमध्ये येत नाही. लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पवना नदी ही जी आहे, पवना नदी ही गोदावरीची उपनदी नाही. यामध्ये प्राणहिता, कुंडलिका आणि प्रवरा या 3ही नद्या ज्या आहेत ह्या उपनद्या आहेत पहा गोदावरी नदीच्या. या ठिकाणी पहा, गोदावरीच्या जेवढ्या काही उपनद्या आहेत त्या मित्रांनो पाहून घ्या. प्राणहिता, कुंडलिका, प्रवरा, इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा, मांजरा
आणि पवना ही जी आहे पहा, पवना ही भीमा नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवा. पवना ही जी आहे ही जी आहे भीमा नदीची उपनदी आहे. आणि गोदावरीच्या प्राणहिता, कुंडलिका आणि प्रवरा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, ईश्वर निर्मिक आहे असं कोणी म्हटलं होतं? पहा, ईश्वर निर्मिक आहे हे जे विधान आहे हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचं आहे? तर हे जे व्यक्तिमत्व आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांचं विधान होतं ईश्वर निर्मिक आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, घाशीराम कोतवाल हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा, घाशीराम कोतवाल हे जे आहे मित्रांनो महत्त्वाचं आणि गाजलेलं नाटक होतं. यावरती आपल्याला 2016 पासून तर 2018 आणि 2023 अशा जवळपास 5-6 वर्ष बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलं? तर या नाटकाचे लेखक आहेत पहा, पर्याय क्रमांक 4 तर विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा. तर पहा मित्रांनो, घाशीराम कोतवाल हे जे आहे पहा, घाशीराम कोतवाल हे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. यामध्ये पहा के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे जे आहे तर यांचं झेंडूची फुले, कऱ्हेचं पाणी हे जे आत्मचरित्र आहे हे प्रसिद्ध आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की घाशीराम कोतवाल हे जे नाटक आहे हे विजय तेंडुलकर यांचं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पहा, फ्लिपकार्ट ही जी कंपनी आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित असणारी कंपनी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ई कॉमर्स अशा प्रकारची एक ही फ्लिपकार्ट जी आहे ही कंपनी आहे. ई कॉमर्स म्हणजे काय? तर ऑनलाईन व्यापाराशी संबंधित येते पहा फ्लिपकार्ट, म्हणून तिला ई कॉमर्स असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19ची लस कोणती आहे? पहा मित्रांनो, 2022-2023 अशा दोन्ही वर्षी हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरलेला प्रश्न होता. कारण हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती जी झाली 2022मध्ये त्या ठिकाणी सुद्धा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता. तर हैदराबाद या ठिकाणी भारत बायोटेक जी कंपनी आहे तर त्या कंपनीने संपूर्ण स्वदेशी म्हणून पहिली कोविड-19 लस जी आहे ती तयार केली होती. तर ती लस कोणती होती? तर त्या लसीचं नाव होतं पहा मित्रांनो कोवॅक्सिन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन बनवली होती. सिरमने कोविशिल्ड आणि कोरोना विषाणूशी लढणाऱ्या ह्या लसी आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर 2024 या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे तर ते ठिकाण कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर फ्रान्स या ठिकाणी होणार आहेत पहा 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा. तर फ्रान्स हे जे आहे हे पॅरिस या ठिकाणी होणार आहेत. आणि ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत हे दर 4 वर्षांनी आयोजित केले जातात. 21ची झाली ती टोकियो जपानमध्ये झाली होती. 21 म्हणजेच कशी तर मित्रांनो 2020मध्ये ही होणार होती, पण कोविडमुळे 2021मध्ये ती घेण्यात आली होती. त्यामुळे लक्षात ठेवायचे 2021 पासून जर 4 वर्ष मोजलं तर 25 होतात. पण 2020ची टोकियो ऑलिम्पिक 2020ची जी टोकियोला ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती तर ती होती पहा 2021मध्ये घेतलेली. आणि 2028 या वर्षी होणार जी आहे ती आहे लॉस एंजिल्स अमेरिका या ठिकाणी. आणि 2024ची होणार आहे फ्रान्स पॅरिसमध्ये. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे? पहा, द्रौपदी मुर्मू यांच्यावरही आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. द्रौपदी मुर्मू सध्याच्या भारताच्या आपल्या राष्ट्रपती देखील आहेत. तर त्यांनी राष्ट्रपती होण्याच्या आधी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून आपला कार्यभार स्वीकारला होता किंवा सांभाळलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर झारखंड. लक्षात ठेवायचं आहे झारखंड राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत ह्या ओडिसा राज्यातील आहेत. पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे आणि भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून त्या कार्यरत आहेत. यामध्ये पहा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जर आपल्याला पाहायचं झालं तर प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो?
या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर संसद जे आहे पहा, संसदेला अधिकार असतो सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला. त्याची जी संख्या आहे संसद ठरवते. नेमणूक राष्ट्रपती करतात, शपथ राष्ट्रपती देतात, पगार व पेन्शन जे आहे ते केंद्र सरकार देत असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल पहा. तर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे सर्वोच्च न्यायालयातील तो असतो पहा संसदेला. प्रश्न क्रमांक 19 आहे, अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या डॅश इतकी आहे. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा विज्ञान विषयातील महत्त्वाचा प्रश्न म्हणून मानला जातो, कारण हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये सुद्धा विचारला आहे, 2023 मध्ये सुद्धा विचारला आहे. तर लक्षात ठेवा, जे काही अल्कधातू असतात तर त्यांच्या आउटर कवच जे असतं तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जी असते ती असते पहा 1. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो आणि मूलद्रव्य 1 इलेक्ट्रॉन देऊन संतृप्त होतात व अष्टक त्याचं जे आहे ऑक्टल ते पूर्ण होत असतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, पोलीस शहीद स्मृती दिन हा डॅश दिवशी पाळला जातो. पहा, पोलीस शहीद स्मृती दिन हा जो आहे हा मित्रांनो 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण 2023ला विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेला घेतला आहेत आणि जिल्हा आहे याचा छत्रपती संभाजीनगर. तर पहा, यामध्ये पोलीस शहीद दिवस जो आहे स्मृती दिन तो 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन हा 2 जानेवारीला पाळला जातो. भूदल दिवस हा 15 जानेवारीला पाळला जातो. SRPF रेझिंग डे जो आहे तो 6 मार्चला पाळला जातो. वायुदल दिवस 8 ऑक्टोबरला पाळला जातो. पोलीस स्मृती दिन हा जो आहे हा 21 ऑक्टोबरला पाळला जातो. ITPB दिवस जो आहे तो 24 ऑक्टोबरला पाळला जातो आणि BSF दिवस जो आहे तो 1 डिसेंबरला पाळला जातो. या ठिकाणी पहा मित्रांनो, जवळपास आपण 8 ते 9 प्रश्न जे आहेत त्यांचे उत्तर देखील याच ठिकाणी घेतलेले आहेत. लक्षात ठेवायचे, म्हणजे पोलीस शहीद स्मृती दिन जो आहे तो 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद डॅश यांनी केला होता. हा महत्त्वाचा ग्रंथ आहे पहा. हितोपदेश हा संस्कृत ग्रंथ आहे, पण या संस्कृत ग्रंथाचा जर्मनी भाषेमध्ये अनुवाद खालीलपैकी कोणी केला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केलेला होता पहा संस्कृतमधून जर्मनी भाषेमध्ये त्याचा अनुवाद. आणि फ्रेडरिक मॅक्स मुलर हे जे आहेत हे जर्मन संस्कृत पंडित होते, लक्षात ठेवा. आणि त्यांनीच हितोपदेश हा जो संस्कृत ग्रंथ आहे त्याचा अनुवाद जर्मनी या भाषेमध्ये केलेला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचं काम खालीलपैकी कोणाचं असतं? हा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. हा प्रश्न आपल्याला कृषी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता पहा, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर धान्याचा साठा करणं, वितरण करणं, त्याची वाटप करणं आणि त्याची विक्री करणं हे जे काम आहे हे कोणाचं आहे? तर हे काम असतं पहा भारतीय अन्न महामंडळाचं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, या ठिकाणी कोणाचं काम असतं, कोणतं काम आहे? धान्याचा साठा करून ठेवणं, वितरण, वाटप आणि त्याचं विक्री करण्याचं काम हे भारतीय अन्न महामंडळाचं असतं. नाफेड जे आहे पहा, नाफेडचं काम काय असतं? तर भारतीय कृषी सहकारी विकास संघ लिमिटेड जे आहे कृषी व शेतकरी कल्याणासाठी तो काम करत असतो. नाबार्ड जे आहे, नाबार्डवरती प्रश्न विचारला होता. तर नाबार्डची स्थापना 1982 साली झालेली आहे. ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र समृद्ध करणे हा जो आहे हा नाबार्डचा मेन मोटो आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? पहा, सह्याद्रीच्या कोणत्या दिशेकडील? तर पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर पर्जन्य छायेचा प्रदेश. पहा, पर्जन्य छायेचा प्रदेश हे जे आहे हे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला म्हणून ओळखलं जातं. आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे घाटमाथ्यापेक्षा कमी पाऊस पडतो, म्हणून या भागाला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे? मांजरा पठार महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे? तर हे जे आहे महाराष्ट्राच्या मराठवाडा या भागामध्ये स्थित आहे पहा मांजरा पठार. लक्षात ठेवायचे, मांजरा पठार कोणत्या भागात आहे? मराठवाडा भागामध्ये. आणि बीड जिल्ह्यात प्रामुख्याने ते आढळते. आणि मांजरा नदी जी आहे ती मांजरा पठारावरून प्रवास करते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे,
उपोद्घात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा, उपोद्घात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मित्रांनो, असे महत्त्वाचे आपल्याला 200पेक्षा जास्त विरुद्धार्थी, समानार्थी, म्हणी असे जर पाहायचे असतील तर त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा, उपोद्घात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उपसंहार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, उपोद्घात म्हणजेच काय तर उपसंहार. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मोफतपणे मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं, त्याला देखील जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.